आहे एका विठ्ठल वेड्या भक्ताची. विठ्ठलाच्या पायाशी भक्तीनं समरस झालेल्या विठ्ठलाला पिता मानणाऱ्या गोरोबा काकाची. 13व्या शतकातील तिरडोकी गावात राहत असणारे गोरोबा सकाळच्या पहिल्या प्रहरापासून विठ्ठलाच्या नामात गुंग होत असत. मातीचा चिखल करून अभंग रूपी श्रद्धा, सदाचार, नीती याचे मिश्रण करून रांजण घडविणे. परंतु प्रपंच चालू असताना देखील विठ्ठला आठवावे, विठ्ठला गावे हा एकच नियम मानणारे गोरोबा आणि त्यांची साक्षात अन्नपूर्णा माऊली, मातृवत्सल अर्धांगिनी साक्षात विठ्ठल रखुमाईच. संत ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन असलेले गोरोबा त्यांच्या ज्ञानीमनी काळजा विठ्ठल हेच नाम असल्याने 8 धाम मुखात विठ्ठल गजर अखंड सुरू ठेवत. असेच सकाळ प्रहरी विठ्ठल भक्तीत तल्लीन असलेले गोरोबा विठ्ठल नामात भान हरपून गेले होते आणि त्यांच्या आयुष्यात चित्त थरारक, मन हिलावून टाकणारा हृदयद्रावक प्रसंग उभा राहिला. वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, सकाळच्या पाणी हरिनाम बोला. वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला. नाही कोणीचा झोपला पहारा, जीवा तुला देवाचा पहारा. नाही कोणीचा झोपला पहारा, जीवा तुला देवाचा पहारा. तुझ्यासाठी देवा वासुदेव झाला. वासुदेव आला, वासुदेव आला, आला वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला. विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंगा वासुदेवा पंढरीमाता दया करा. मुखिया साखर चाखर वादी दिली, बोलता हे बोली बोले बेला. तो काय शब्द कुंतला संवाद, आपुला आनंद आधार आया. आनंद आनंद गिरणी राहणे, अखंडित होणे न होती या. म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे, जग हे करणे शहाणे बापा. गोरोबा, ओ गोरोबा, हाय सगळा घरात? कोण हाय? अहो म्या हाय ना रे बा. हा या या या. रामकृष्ण हरी गोरोबा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय नारोबा, कसं काय येणं केलं माझ्याकडं? अहो काय झालं गोरोबा, काल माझी बायको हिरीवरून पाणी आणताना पाय घसरून पडली बाबा आणि तिच्या हातातलं मडकं फुटलं. म्हणून म्हणलं नवीन मडकं घ्यायला तुमच्याकडे यावं. बर गोरोबा, बाकी समज ठीक नाही हो? पांडुरंगाची कृपा. वहिनी कशा आहेत? समज ठीक आहे. बाळ कसं आहे? आता काय त्याचं सांगायचं. मला सांगा तुमचा इथुरा कसा आहे? माऊली येते जगाची, समजांवर लक्ष असतं त्याच. देतो बाबा तुला मडकं. होय द्या की. हा हे बघ, चांगलं भाजलेले आहे बाई. हे घे. आता बायकोला म्हणावं,
चालताना वाईस काळजी घेऊन चाल. होय होय सांगतो बर येऊ का गोरोबा? या रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ऐकता का जरा? बोल तुळसा. अरे वा, आज विठ्ठलाच्या पूजेला दोघं माय लेक संघ आले जणू. तुमचं इट्टल पुरण ठेवा बाजूला, जरा घराकडे लक्ष द्या. अहो आपल्याला एक बायको आहे, सोन्यासारखं बाळ आहे आणि संसार सुद्धा आहे बर का. तो संसार तुमच्या त्या काळ्या इट्टलाचं नाव घेऊन नाही चालत. अहो त्यासाठी कष्ट करायला लागतात, परत घरची चूल पेटते. जरा त्या इट्टलाला सोडून घराकडं आणि घरच्या माणसांकडे लक्ष दिलं तर आमच्यावर लई उपकार होतील बघा. तुळसा अगं विड्याचं काय करते? अगं हा माझा विठ्ठल देखील आपल्या घरातलाच लेखा आहे. त्याच्याच कृपेनं तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आपला हा संसार वेल पडलाय आणि त्या वेलीवर आपल्या बाळाच्या रूपानं एक छान फूल उमललंय. अहो मग त्या इट्टलानं दिलेल्या फुलाकडं जरा लक्ष द्या म्हणते मी. अहो आपल्या बाळाला जवळ घ्यावं, नाही तर नुसते इट्टल इट्टल करत बसता. घरात काय हवं काय नको ते बघायला नको. अहो तुम्ही तुमच्या इट्टलाला जसा जीव लावता तसा बाळाला जीव लावाल ना ग काय? कोण बाळाला जीव लावणार? की मडकी काही तुमची माती? रोजची कामं कोण करणार? विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंगा वासुदेवा पंढरीनाथा दया करा. तुळसा, तुळसा, अगं कुठे आहेस? अगं मी विहिरीवर चालले पाणी आणायला, तू येतेस का माझ्या सोबत? सकू आले आले, थांब, मी पण येते बर का, थांब. अगो काय गो सकू, किती दिवसांनी आली आणि आल्या जायची गडबड कशाला करते? विचारपूस करू आणि मग जाऊ की पाणी आणायला. अगो पण मला सांग, होती कुठं तू? दिसली नाहीस, लय दिवस कुठं गेलती? अगो माहेरला गेले होते. मागच्या महिन्यात धाकला भाऊ राखी पुनवाला घ्यायला आलता मला. काय पण म्हण, माहेर सारखं सुख नाही बघ कुठं. 4 दिवस आराम केला, नाहीतर इथे दिस उगवल्यापासून दिस मावळे पातूर नुसती कामच काम. घरचा आवरा, बाहेरनं पाणी आणा. अगो बया, आपण इथं बोलत काय बसलोय? आवर बाई बिगी बिगी, जाऊ बरं पाण्याला. होय बाई, अक्षी बराबर आहे बघ, बाईच्या नशिबाला हायच यो त्रास. नवरा असा जग्या उभळा असेल ना तर मग काय आयुष्याचं कल्याणच. चल बया, बिगी बिगी पाण्याला जाऊ. ऐकलं का? या चालली विहिरीवर पाणी आणाया. अहो सोन्या झोपलाय, त्याला मी हिथं झोपवतीये आणि पाणी आणायला जातीये. जरा ध्यान ठेवा त्याच्याकडं, इटाल इटाल करत बसू नका.
यात्रा